Okay, so in last lecture we were studying actual phagocytosis. Okay, we have studied there what is actually phagocytosis, the steps of phagocytosis. But before that, we have also studied the cells which are involved in the phagocytosis. Okay, so from here onwards, we are going to study the actual process of phagocytosis, each and every step in much detail. Okay, so phagocytosis म्हणजे नेमकं काय तर इट इज अन एलिगंट बट कॉम्प्लेक्स प्रोसेस. ओके, कशाची प्रोसेस आहे? दिस प्रोसेस इज ऑफ इंजेक्शन अँड एलिमिनेशन ऑफ पॅथोजन्स. Okay, so this process will also help in elimination of apoptic cells, cell dead debris, and also other unwanted particles which are present in the cell. ओके, मग आता ह्या ज्या फेगोसायटोसिसची ही जी प्रोसेस आहे तर त्याला आपण 4 मेन स्टेप्स मध्ये डिवाइड करू शकतो. ठीक आहे, मग त्या स्टेप्स कोणत्या आहेत? दो स्टेप्स आर, फॉर एक्झाम्पल, द फर्स्ट वन इज रिकॉग्निशन ऑफ टार्गेट पार्टिकल. Next one is signaling to activate the internalization machinery. Third step is the phagosome formation, and the last step is the phagolysosome maturation. ठीक आहे, सो आता ह्या स्टेप मध्ये आपण काय करत आहोत? सगळ्यात पहिले आपण जो कुठला फॉरेन पार्टिकल आहे त्याला टार्गेट करणार आहोत, तो टार्गेट रिकॉग्नाइज करणार आहोत. आफ्टर दॅट टार्गेट रिकॉग्नाइज झाल्यानंतर त्या पार्टिकलला लायसोझोमच्या आतमध्ये किंवा फायगोसायटिक सेलच्या आतमध्ये आपण त्याला एनगल्फ करणार आहोत. एनगल्फ करण्यासाठीच्या काही व्हेरियस स्टेप्स तिथे असणार आहेत, त्या आपण नंतर शिकणारच आहोत. बट मीन वाईल आपण त्याला स्टेप वाईज इथे एकदा रिवाइज करून घ्या. ओके, सो हिअर आफ्टर रिकॉग्निशन ऑफ द टार्गेट पार्टिकल देयर इज द नेक्स्ट स्टेप, दॅट इज इंटरनलायझेशन. ठीक आहे, ज्या पण फेगोसायटिक सेल्स त्या टार्गेट पार्टिकलला तिथे रिकॉग्नाइज करते, तर रिकॉग्निशन झाल्यानंतर त्यांना तिथे एनगल्फ केलं जातं, त्या फेगोसायटिक सेल्सच्या आतमध्ये त्याला घेऊन टाकलं जातं. ओके, after that next step is the phagosome formation. Okay, so after phagosome formation, the particle which was present outside the cell will form a phagosome or form a vacuole in which that particle will be present, and now that particle or that vacuole will be present in that phagocytic cells. Okay, last step will be the phagolysosome formation. Here the lysosome vacuole will get attached with that phagosome, therefore that structure will be called as a phagolysosome. Okay, बाकी ह्याच्या पुढे मग त्या पार्टिकलला डिग्रेड करण्याच्या स्टेप्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्याच्या स्टेप्स तिथे कॅरी आउट केल्या जातील, त्या आपण पुढे पाहणार आहोत. ओके, सो आता या एक एक स्टेपला आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. सो द फर्स्ट स्टेप वॉज द रिकॉग्निशन ऑफ द टार्गेट पार्टिकल. ठीक आहे, आता जो पण कुठला फॉरेन पार्टिकल त्या सेलमध्ये प्रेझेंट असणार आहे तर त्याला तिथे पहिले रिकॉग्नाइज करावं लागतं. ठीक आहे, असं तर नाही होणार ना की कुठल्या सेलमध्ये सपोज इन्फेक्शन झालेलं असेल, इन्फेक्शनच्या ऐवजी नसेलही झालेलं एखाद्या वेळेस, तर मग काय होऊ शकतं एखाद्या वेळेस की त्या ठिकाणी फेगोसायटिक सेल्स असतील. फेगोसायटिक सेल्स असं कुठल्याही पार्टिकलला उचलून तिथे एनगल्फ तर नाही करणार. ठीक आहे, असं जर का कुठल्याही पार्टिकलला उचलून तो एनगल्फ करायला लागला तर तो काय करेल? हळूहळू सेलच्या स्वतःच्याच पार्टिकलला घेऊन काय करेल? तो डिग्रेड करेल. ठीक आहे, मग असं तिथे होऊ नये म्हणून काय केलं जातं? ओरल सेलमध्ये फॉरेन पार्टिकल कोणता आहे, अनवॉन्टेड पार्ट कोणता आहे, सेल डेब्रिस कोणता आहे, ते पहिले तिथे रिकॉग्नाइज केलं जाईल. ठीक आहे, ते रिकॉग्नाइज केल्यानंतरच त्यांचं तिथे फेगोसायटोसिस कॅरी आउट केलं जाईल. ठीक आहे, मग आता ह्या ठिकाणी काय केलं जातं? फेगोसाइट्स ह्या ज्या सेल्स आहेत त्या फॉरेन पार्टिकलला इथे पहिले रिकॉग्नाइज करणार. रिकॉग्नाइज करण्यासाठी त्यांच्या सेल सरफेस वरती काही पार्टिकल्स प्रेझेंट असणार आहेत जे की इथे त्या फॉरेन पार्टिकलला रिकॉग्नाइज करतील. Those particles will be called as here receptors. Okay, so here there are variety of discrete receptors which are present on the phagocytic cells. त्यांचं काम काय काय आहे? नॉर्मल सेल मधले पार्टिकल्स आणि फॉरेन पार्टिकल्स ह्यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करणे. ठीक आहे, ते डिस्टिंग्विश केल्यानंतर जे पण फॉरेन पार्टिकल्स असणार आहेत त्यांना ते रिसीव्ह करतील, अँड आफ्टर रिसिव्हिंग दोज फॉरेन पार्टिकल्स दॅट विल प्रमोट ए सिग्नलिंग कॅस्केड फॉर फेगोसायटोसिस. ठीक आहे, म्हणजे एखादा फेगोसायटिक सेल तिथे आलाय, त्याच्या सेलवरती रिसेप्टर्स प्रेझेंट असतील, तर रिसेप्टर्स रिकॉग्नाइज करतील की सेल मधला हा नॉर्मल पार्टिकल आहे, हा अनवॉन्टेड पार्टिकल आहे. ओके, मग जिथे त्याला अनवॉन्टेड पार्टिकल मिळतोय त्याला तो तिथे कॅप्चर करेल, अँड आफ्टर दॅट कॅप्चरिंग त्याला इंटरनलाइज करण्यासाठी किंवा पुढे त्याचं फॅगोसायटोसिस प्रोसिजर कॅरी आउट करण्यासाठी ज्या काही स्टेप्स तिथे रिक्वायर्ड आहेत त्याला तो काय करेल? तिथे इनिशिएट करेल. ठीक आहे, मग आता हे जे रिसेप्टर्स आहेत, हे रिसेप्टर्स जे फॅगोसायटिक सेल्स वरती प्रेझेंट आहेत, some of the receptors can directly recognize the particles which are present on the foreign molecule. ओके, मग तो फॉरेन मॉलिक्यूल काहीही असू शकतो, एक तर तो सेल डेब्रिस असेल किंवा मग एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतो किंवा मग एखादा
फॉर एक्झाम्पल बॉडीमध्ये जर आपण कुठला एखादा ड्रग किंवा केमिकल वगैरे जर इंजेस्ट केलं असेल तर तो मॉलिक्यूल पण तिथे असू शकतो. ठीक आहे. मग आता त्यांना रिकॉग्नाइज करण्याचे हे जे रिसेप्टर्स आहेत फॅगोसायटिक सेल्स वरती, तर ते काही टिपिकल कंपोनेंट्सलाच तिथे रिकॉग्नाइज करू शकतात. व्हॉट आर दोज कंपोनेंट्स? दोज कंपोनेंट्स मे बी दी सेल वॉल कंपोनेंट्स ऑफ अ बॅक्टेरिया. मग एखादा पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्याचं सेल वॉल जर का आपण तिथे स्टडी केलं तर तिथे सेल वॉल मध्ये असे काही वेगळे कार्बोहायड्रेट मॉलिक्युल्स असतील, काही प्रोटीन मॉलिक्युल्स असतील, जे की स्पेसिफिक आहे त्या pathogenic bacteria साठी. Okay, those pathogenic components or those cell wall components will be recognized here with the help of these phagocytic receptors. Okay, after than that, there are certain molecules which are present on fungal cells. Okay, after that there are other molecules which are present on other unwanted components. हे सगळे जे काही कंपोनेंट्स आहेत जे की ह्या बॅक्टेरियावरती म्हणा किंवा फॉरेन पार्टिकल्स वरती प्रेझेंट आहेत, दोज आर रिकॉग्नाइज्ड विथ द हेल्प ऑफ these phagocytic receptors. ओके, मग असे जे मॉलिक्युल्स आहेत जे की पर्टिक्युलरली त्या मायक्रो ऑर्गॅनिझम वरती प्रेझेंट असणार आहेत, ज्यांना की हा फॅगोसायटिक सेल रिकॉग्नाइज करतोय, those particles or those components here are called as pathogen associated molecular patterns. ओके, सो इन शॉर्ट त्याला आपण म्हणू शकतो PAMPs. मग आता हे PAMPs म्हणजे नेमकं काय? These are the molecules which are specifically present on bacteria, fungi or other foreign particles, ज्यांना की काय केलं जातंय या फॅगोसायटिक सेल्स थ्रू रिकॉग्नाइज केलं जातं. ठीक आहे. मग असे जे मॉलिक्युल्स आहेत ज्यांना डायरेक्टली रिकॉग्नाइज केलं जातं त्यांना म्हटलं जातं PAMPs और पॅथोजन असोसिएटेड मॉलिक्युलर पॅटर्न्स. ओके, इथे हे नाव स्वतः इंडिकेट करते की हे पॅथोजन असोसिएटेड आहे. पॅथोजन असोसिएटेड म्हणजे असे मॉलिक्युल्स जे की त्या पॅथोजन वरती प्रेझेंट आहे. ओके, and there will be a certain or particular molecular pattern. म्हणजे असं नाहीये की हा सेम मॉलिक्युल सगळ्याच पॅथोजन वरती प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे, पॅथोजन वाईज जसा सेल तिथे चेंज होणार तसे हे पॅटर्न्स काय होत राहतील, तिथे चेंज होत राहतील. फॉर एक्झाम्पल एक पॅथोजेनिक सेल आहे, त्याच्यावरती सपोज कार्बोहायड्रेट मॉलिक्युल असेल ज्याला हा रिकॉग्नाइज करू शकतो. दुसरा एखादा पॅथोजन असेल सपोज करा त्याच्यावरती प्रोटीन मॉलिक्युल आहे ज्याला हा रिकॉग्नाइज करू शकतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने काय होत आहे, हे मॉलिक्युलर पॅटर्न इथे चेंज होत राहणार अकॉर्डिंग टू दॅट पॅथोजन. ओके, आफ्टर दॅट ह्या PAMPs ला रिकॉग्नाइज करणारे जे रिसेप्टर्स आपल्या फेगोसाइट्स वरती प्रेझेंट असतात त्यांना म्हटलं जातं पॅटर्न रिकॉग्निशन रिसेप्टर्स. ओके, सो दी रिकॉग्नाइजिंग मॉलिक्युल फेगोसाइट्स वरती जे पण हे रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत जे की ह्या PAMPs ला रिकॉग्नाइज करू शकतात त्यांना इथे आपण म्हणतोय PRRS. ओके, दॅट इज पॅटर्न रिकॉग्निशन रिसेप्टर्स. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांना? Okay. Yes, ma'am. Okay. Now after that we will see what kind of receptors are present on these phagocytic cells. Okay. So हे जे receptors आपण इथे study केले, these receptors are two different types. Okay. One of them is non-opsonic receptors and another one is the opsonic receptors. Okay. So we'll see what is non-opsonic receptors. So non-opsonic receptors are the receptors which are present on that phagocytic cells which has the capacity to recognize directly the molecular groups which are present on the target molecule. Okay, नॉन ऑप्सोनिक रिसेप्टर्स म्हणजे काय? असे रिसेप्टर्स जे की डायरेक्टली त्या पॅथोजेनिक सेलवरचे जे पण काही मॉलिक्युलर ग्रुप्स आहेत त्यांना डायरेक्टली रिकॉग्नाइज इथे करू शकते. ठीक आहे, त्यांना मध्ये इन बिटवीन कोणी कनेक्टिंग लिंक नकोय, दुसऱ्या कोणाची हेल्प नकोय, हे स्वतःच जाऊन काय करतील, डायरेक्टली त्या पॅथोजेनिक सेलवरचा जो पण काही एखादा तो टार्गेट मॉलिक्युल आहे, एक पॅटर्न आहे, त्याला तो डायरेक्टली रिकॉग्नाइज करेल. ठीक आहे, आफ्टर दिस रिकॉग्निशन इट विल ट्रिगर डायरेक्टली द प्रोसेस ऑफ फेगोसायटोसिस. ओके, लागलेच तिथे रिकॉग्निशन झाल्यानंतर कोणाची वाट न पाहता, अँटीबॉडीजची वाट न पाहता किंवा कॉम्प्लिमेंट सिस्टमची वाट न पाहता काय होईल, डायरेक्टली तो फॅगोसायटिक सेल काय करेल, तिथे त्या मॉलिक्युलचं फॅगोसायटोसिस कॅरी आउट करेल. ओके, सो इथे डायरेक्ट फॅगोसायटोसिसच्या प्रोसिजरला ट्रिगर केलं जातं, डायरेक्टली त्या मॉलिक्युल्सना रिकॉग्नाइज केलं जातं. Therefore, these receptors will be called as non-opsonic receptors. ओके, मग आता असे कोणते कोणते नॉन ऑप्सॉनिक रिसेप्टर्स आहेत जे की फॅगोसायटिक सेल्स वरती प्रेझेंट असतात? दोज आर शोन हिअर इन दिस टेबल. सगळ्यांना टेबल क्लिअरली विजिबल आहे का? ओके, सो यू कॅन, येस येस निनाद, विजिबल आहे मॅम. ओके ओके.
So here I have shown here some non-opsonic receptors in this table. Okay, so the first group which is present on that phagocytic cell is called as C-type lectin receptors. Okay, short मध्ये त्याला CLRs पण म्हणू शकतो. त्याचं एक्झाम्पल आहे मॅनोज रिसेप्टर. म्हणजे एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझम वरती जर का अशी मॅनन्स प्रेझेंट असतील, मॅनन्स म्हणजे एक टिपिकल कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल, ते जर प्रेझेंट असतील तर त्यांना रिसीव्ह करणारे हे सी टाईप लेक्टिन रिसेप्टर्स आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसरे एक्झाम्पल्स आहेत, दुसरा एक ग्रुप आहे दॅट इज डेक्टिन ग्रुप. थर्ड वन एक्झाम्पल इज द DC साइन ग्रुप. ओके, आता ह्या प्रत्येकाचं एक्झाम्पल इथे समोर मी मेन्शन केलेलं आहे. सो जर मॅनोज रिसेप्टर असेल हा, तर बॅक्टेरिया, फंगाय आणि पॅरासाइट्स वरती प्रेझेंट असलेल्या मॅनन्सला तो रिकॉग्नाइज करेल. जर डेक्टिन ग्रुप मधला हा सी टाईप लेक्टिन रिसेप्टर असेल तर तो मायक्रोब्स वरती प्रेझेंट असलेल्या बीटा ग्लुकान्सला रिकॉग्नाइज करेल. त्याच्यानंतर DC साइन टाईपचा जर का तो रिसेप्टर असेल तर मग तो पुन्हा एकदा मायक्रो ऑर्गॅनिझम्स वरती प्रेझेंट असलेल्या मॅनन्सला तो रिकॉग्नाइज करेल. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे दॅट नेक्स्ट ग्रुप इज दी स्कॅव्हेंजर रिसेप्टर्स. ओके, त्याचे एक्झाम्पल्स आहेत SRA and SRB. Okay, so these type of receptor molecules can recognize the ligands such as lipopolysaccharide, lipotecoic acid, which are present in a bacteria. Okay, bacterial structures जर आपण इथे स्टडी केलेलं असेल तर त्यांच्या स्ट्रक्चर्स मध्ये लिपोपॉलिसॅकराइड पण प्रेझेंट असतं आणि लिपोटिकोइक ऍसिड्स पण प्रेझेंट असतात. सो त्यांना रिकॉग्नाइज करणारे हे स्कॅव्हेंजर रिसेप्टर्स आहेत, ज्याचं एक्झाम्पल आहे SRA. Okay, after that there are certain components which are present on fungal cells. Those are again these lipotecoic acid, lipopeptides, diacylglycerides which are present on bacteria, and beta glucans which are present on fungi. These molecules can be recognized with the help of receptor SRB, which comes under a major group called as scavenger receptors. Okay, so these are the non-opsonic receptors. Now after that, नेक्स्ट टाइप ऑफ दॅट रिसेप्टर इज दी ऑप्सोनिक रिसेप्टर्स. ओके, आता ऑप्सोनिक रिसेप्टर्स म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी काय केलं जातं, एखाद्या दुसऱ्या सिस्टमची इथे हेल्प घेतली जाते टू रिकॉग्नाइज दोज मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट ऑन बॅक्टेरिया. ओके, आधीच्या टाइप मध्ये आपण जे पाहिलं त्यामध्ये आपण पाहिलं की डिरेक्टली फॅगोसाइट काय करत होता, फॉरेन पार्टिकलला जाऊन तिथे रिकॉग्नाइज करत होता, त्याच्यावरती प्रेझेंट असलेल्या त्या टार्गेट मॉलिक्युल्सला तो डिरेक्टली जाऊन रिकॉग्नाइज करत होता आणि डिरेक्टली फॅगोसायटोसिसची प्रोसेस तो तिथे कॅरी आउट करेल. ओके, but there are certain foreign particles or microorganisms for which here help of some another system is required. ओके, मग आता ह्या ठिकाणी डायरेक्ट फेगोसायटोसिस करण्याच्या ऐवजी किंवा डायरेक्ट त्या टार्गेट मॉलिक्युलला रिकॉग्नाइज करण्याच्या ऐवजी काय केलं जातं, एका दुसऱ्या सिस्टमची तिथे हेल्प घेतली जाईल. मग इथे सिस्टम कोणते कोणते असणार, हिअर सिस्टम विल बी हेल्पिंग सच ॲज अँटीबॉडीज, then complement system, then some other components which are for example fibronectin molecules. Okay, अशा molecules ची तिथे help घेतली जाईल, मग तिथे तो phagocytic target molecule ला recognize करेल, and with the help of these supporting molecules it will then carry out the phagocytosis procedure. Okay, so here we will see some another details about opsonic receptors. Just a minute.